श्री गणपती स्थापना, प्राणप्रतिष्ठा, विधी आणि अभिषेक. पूजा साहित्य काय असावे? पूजा साहित्यात हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, गूळ, खोबरे, समई, निरांजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात, वात, तेलवात, काडेपेटी, पळी भांडे, तांब्या, ताम्हण, नारळ एक, हार, फुले, केवडा, कमळ, सुट्टे पैसे किंवा नाणी, जानवे जोड, दुर्वा, बेल, तुळशी, पत्री, आघाडा, केणा, शमीपत्र, हरळी, पाट, आसने, खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे प्रत्येकी 5, विड्याची पाने 15, पळी भांडे, पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर घालून तयार केलेले पंचामृत असावे. उदबत्ती, धूप, कापूर, कापसाचे गेज वस्त्र किंवा वस्त्रमाळ, 5 फळे, गणपतीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशी आरास करावी. क्वचित उत्तरेला चालेल, परंतु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल असे बसावे. गणपतीसमोर 2 पानांचे 5 विडे मांडावेत. देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड व सुट्टे पैसे ठेवावेत. आपल्यासमोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. डाव्या हाताशी पळी, भांडे, ताम्हण व उजव्या हाताला पूजा साहित्याचे ताट ठेवावे. गणपतीच्या मूर्तीखाली पाटावर वस्त्र घालावे व थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात. ही सर्व तयारी पूजेच्या आधी करावी, म्हणजे पूजेच्या वेळी धावपळ होत नाही. आता आपण पूजेला सुरुवात करू. प्रथम आचमन करावे. डाव्या हातात पळी घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे. पहिल्या 3 नावांनी पाणी प्यावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या नावाला पाणी हातावरून सरळ ताम्हणात सोडावे. ओम गोविंदाय नमः. पुन्हा पहिल्या 3 नावांनी पाणी प्यावे. चौथ्या नावाला हातावरून सरळ ताम्हणात पाणी सोडावे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः, श्री विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, आदोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. यानंतर मनामध्ये श्री गणपती, कुलदेवता, आईवडील, गुरूंचे स्मरण करून नमस्कार करावा. एक विडा देवापुढे ठेवून देवांना व घरातील वडीलधारी मोठ्यांना नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी. श्रीमन्महागणपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. एतत्कर्मप्रधानदेवता श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमः.
सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. संकल्प करण्याकरता उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञः प्रवर्तमानस्य आद्यब्राह्मणो द्वितीयपरार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे स्वमण्डले स्वग्रामे शालिवाहनशके 1946 क्रोधीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतुः भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थी तिथि शनिवासरे शुभदिवसे चित्रानक्षत्रे शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानानि स्थितेषु एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं आपल्या गोत्राचा उच्चार करावा. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र असे म्हणा. काश्यप गोत्र अहम अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री सिद्धिविनायक कृपा प्रसाद प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक व्रत अंगत्वेन श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित सामग्र्यां प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनम अहम करिष्ये. हातावर पाणी घेऊन अक्षदा ताम्हणात सोडाव्यात. आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम स्मरणम करिष्ये. पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. उजव्या हाताला तांदळावर एक सुपारी ठेवून त्याची गणपती समजून पूजा करावी किंवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करून नमस्कार करावा. श्री महागणपतये नमः ध्यायामी. सुपारीला अक्षता व्हाव्या. श्री महागणपतये नमः आवाहयामी. पुन्हा अक्षता व्हाव्या. श्री महागणपतये नमः गंध अक्षता पुष्पम समर्पयामी. एक फूल गंध अक्षतामध्ये बुडवून श्री महागणपतये नमः असे म्हणून वहावे. श्री महागणपतये नमः हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. हळदी कुंकू वहावे. श्री महागणपतये नमः दुर्वांकुरम बिल्वदलम पुष्पाणि च समर्पयामी. दुर्वा बेल व फुले वहावी. श्री महागणपतये नमः धूपम दर्शयामी दीपम दर्शयामी. उदबत्ती आणि निरांजन ओवाळावे. 2 वेळा ताम्हणात पाणी सोडावे. श्री महागणपतये नमः गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामी. गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. श्री महागणपतये नमः मुखवासार्थे पुगीफलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. पुढच्या विड्यावर व फळावर थेंबभर पाणी घालावे. श्री महागणपतये नमः मंत्राक्षतां समर्पयामी. अक्षता व्हाव्या. श्री महागणपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. नमस्कार करावा.
अनेन कृतपूजनेन श्री महागणपतीं प्रीयताम. हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. कलशपूजा. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्रसमाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृतः, कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः, ऋग्वेद यजुर्वेद सामवेदो रातवर्णः अङ्गैश्च संहिता, सर्वे कलशं तु समाश्रितः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टि करी तथा, आयान्तु देवपूजार्थ दुरितक्षय कारकः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. श्रीवरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फूल वहावे. शंखपूजा. शंखादो चंद्रदैवत्यं, कुक्षो वरुणदेवता, पृष्ठे प्रजापतिश्चैव, अग्रे गंगा सरस्वती. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः, करे अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तु ते. शंखदेवायै नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्प तुलसीपत्रं समर्पयामि. गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटापूजा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थ तु राक्षसां, कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानं लक्षणं. घंटाय नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटेला गंध, अक्षता, फुले वहावी आणि घंटा वाजवावी. दीपपूजा. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां प्रभूयः, अतस्त्वां स्थापयाम्यत्र, मम शान्तिप्रदो भवः. दीपदेवताय नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. समईला गंध, अक्षता, फूल वहावे. नमस्कार करावा. यानंतर कलश, शंख, घंटा व दिव्याची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा. पूजा केलेल्या कळशातील पाणी फुलाने आणि तुळशीच्या पानाने स्वतःच्या अंगावर, थोडेसे मूर्तीवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे. नंतर गणपतीच्या मूर्तीवरील रुमाल, वस्त्र काढावे व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणप्रतिष्ठापना. सर्वप्रथम या निर्जीव असणाऱ्या मूर्तीच्या मूर्तीत देवाचे हात, पाय, डोळे इत्यादी एक एक अवयव साकार होत आहेत आणि मूर्तीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत आहे अशी मनामध्ये भावना करावी. मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवावा व पुढील मंत्र म्हणावा. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं सं हं ग्लं क्षं अं क्रों ह्रीं अं हंसः सोऽहं अस्यां मूर्तो प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं सं हं ग्लं क्षं अं क्रों ह्रीं ॐ हंसः सोऽहम् अस्यां मूर्त्यो जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं सं हं ग्लं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तो सर्वे इंद्रियाणि सुखचिरं तिष्ठन्तु नमः. गर्भाधानादि 15 संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून 15 वेळा ह्रींचा जाप करावा. नंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वाच्या काडीने तूप लावावे. श्री सिद्धिविनायकाय नमः असे म्हणत गंध, अक्षदा, फूल, हळदी, कुंकू वहावे. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी असे म्हणत 2 वेळा ताम्हणात पाणी सोडावे. गूळ, खोबरे अथवा खडीसाखर किंवा साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा. पुढच्या विड्यावर पाणी सोडून देवाला नमस्कार करावा. अनेन कृतपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रियताम असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे. षोडशोपचार पूजन.
हातामध्ये दुर्वा किंवा अक्षता घेऊन मनामध्ये गणपतीचे ध्यान करावे. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः ध्यायामी. दुर्वा किंवा अक्षता गणपतीच्या मूर्तीवर व्हाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पाद्यं समर्पयामी. फुलाने दुर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. अर्घ्यं समर्पयामी. गंध अक्षता मिश्रित पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामी. फुलाने दुर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. स्नानं समर्पयामी. फुलाने किंवा दुर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पंचामृतस्नानं समर्पयामी. फुलाने पंचामृत शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. गंधोदकस्नानं समर्पयामी. फुलाने गंध मिश्रित पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. फुलाने दुर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पूजार्थे गंध अक्षता पुष्पं समर्पयामी. देवाला गंध अक्षता फूल वाहावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामी. हळदी कुंकू व्हावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. धूपं समर्पयामी. दीपं दर्शयामी. उद्बत्ती निरांजन ओवाळून श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः असे म्हणून निरांजन ओवाळावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं समर्पयामी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. पुगीफल तांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामी. पुढच्या विड्यावर पाणी घालावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. मंत्राक्षतां समर्पयामी. अक्षता वहाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. देवाला नमस्कार करा. अनेन पूजामृत पूजनेन श्री सिद्धिविनायकाय प्रियताम. तामणात एक पळीभर पाणी सोडावे. अभिषेक. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुष्यकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभु. विद्यार्थी लभते विद्या. धनार्थी लभते धनं. पुत्रार्थी लभते पुत्रान्. मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्वासं फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. श्री गणपती अथर्व शीर्ष. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं वाङ्मयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्रान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषि निःसृतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पेषु पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर दिशेला टाकावे व अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणत देवाला अभिषेक करावा। दोन्ही येत नसल्यात 21 वेळा ओम गंग गणपतये नमः असे म्हणत अभिषेक करावा। नंतर देवाला फुलाने वासाचे तेल किंवा अत्तर लावून किंचित गरम पाणी शिंपडावे व पुन्हा चांगले पाणी शिंपडावे। मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसून जागेवर ठेवावी। पुढील पूजा करण्यापूर्वी मूर्ती नीट योग्य ठिकाणी बसली आहे याची खात्री करावी। कोणत्याही कारणास्तव मूर्ती पुन्हा हलवू नये। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः श्रुप्रतिष्ठितमस्तु अक्षता वहाव्यात। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि प्रत्यक्ष वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः यज्ञोपवीतं समर्पयामि। चित्रात दाखवल्याप्रमाणे गणपती देवाच्या डाव्या खांद्यावरून उजवीकडे जानवे घालावे, नसल्यास अक्षता वहाव्यात। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि गंध लावावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि अक्षता वहाव्यात। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः हरिद्रां कुंकुमं समर्पयामि हळदी कुंकू वहावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः नानाविध परिमलद्रव्याणि समर्पयामि शेंदूर गुलाल बुक्का इत्यादी वहावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि फुले वहावीत व हारही घालावा। अंगपूजा खालील नावांनी गणपतीला पायापासून डोकापर्यंत एकेका अवयवावर अक्षता वहाव्यात।
गणेश्वराय नमः पादो पूजयामि। विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि। आखुवाहनाय नमः उरु पूजयामि। हेरम्बाय नमः कटिं पूजयामि। लंबोदराय नमः उदरं पूजयामि। गौरीसूताय नमः स्तनो पूजयामि। गणनायकाय नमः हृदयं पूजयामि। स्थूलकण्ठाय नमः कण्ठं पूजयामि। स्कन्दाग्रजाय नमः स्कन्दो पूजयामि। पाशहस्ताय नमः हस्तो पूजयामि। गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्ते नमः ललाटं पूजयामि। सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि। गणाधीपाय नमः सर्वांगं पूजयामि। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविधपत्राणि समर्पयामि। पत्री वहाव्यात। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि। दीपं दर्शयामि। उद्बत्ती व निरंजन यांनी ओवाळावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि। पंचखाद्य मोदक किंवा पेढे यांचा नैवेद्य दाखवावा। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। 3 वेळा ताम्हणात पाणी सोडावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। फलाने गंध वहावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मुखवासार्थे पुगीफलं तांबूलं समर्पयामि। पुढच्या विड्यावर पाणी घालावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुवर्णपुष्पं दक्षिणां समर्पयामि। देवापुढे दक्षिणा ठेवून पाणी घालावे। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। फलं समर्पयामि। नारळावर व फळांवर थेंब थेंब पाणी घालावे। पुढील प्रत्येक नावाला 2-2 दुर्वा गंधात बुडून वहाव्यात। गणाधीपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। अघनाशनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। एकदन्ताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। आखुवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। पुढील 2 मंत्रांनी 1 दुर्वा व्हावी। गणाधीप नमस्तेस्तु मापुत्र अगनाशन। एकदन्तम् इव वक्त्रेति तथा च मूषकवाहन। विनायक ईशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक। कुमारगुरुवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः। दुर्वामेकां समर्पयामि। यानंतर निरंजन कापूर लावून आरती करावी। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्कारं समर्पयामि। प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयावी। हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून ती फुले वहावी। मंत्रपुष्पांजली येत नसल्यात वक्रतुंड महाकाय हा श्लोक म्हणावा। यानंतर पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा। आवाहनं न जानामि तव अर्चनं। पूजां तैव जनामि क्षम्यतां परमेश्वर। श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। पूजा कशी करायची मला माहीत नाही। जसे माझ्या मनात आले तशी मी केली। काही चुकले असेल, राहिले असेल तर माफ करा आणि सर्वांच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी।
सर्वांनी श्रद्धापूर्वक तीर्थप्रसाद घ्यावा. पूजेचे संपूर्ण फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना दक्षिणा व तुपात तळलेल्या मोदकाचे वायन द्यावे. दररोज आरती करून प्रसाद घ्यावा. सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा न चुकता आरती करावी आणि गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहावी. श्री गणेशाय नमः.